आणि आता एक मोठी बातमी समोर येते। गुंड घायवळ बंधूंबाबत एनडीटीव्ही मराठीकडे नवी माहिती आलेली आहे। बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा घायवळ बंधूंचा सहभाग होता असं समजतंय। अहिल्यानगरमध्ये घायवळांच्या नावावर 48 एकर शेती असल्याची बाब आता समोर आली आहे। तर एकीकडे प्रचंड आरोप होत असतानाच दुसरीकडे आता बांधकाम व्यवसायामध्ये सुद्धा घायवळ बंधूंचा सहभाग आहे हे स्पष्ट होत आहे। अधिकची माहिती जाणून घ्या, राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, काय अपडेट आहे? एक तर घायवळ बंधूंना अहिल्यानगरच्या जामखेड इथल्या सरकारी हॉस्पिटलच्या बांधकामाचं सब कॉन्ट्रॅक्ट कसं मिळालं हा एक प्रश्न आहे। आणि त्या घायवळ बंधूची जी काही माहिती आपल्या हातात आली आहे त्यानुसार समृद्धी डेव्हलपर्स हा त्यांचा फर्म आहे। त्या फर्मच्या माध्यमातून कोथरूड, वडगाव, धायरी या पुण्यातल्या सर्वात महागड्या भागामध्ये त्यांच्या बांधकामाचं काम सुरू आहे। सोनेगाव जे त्यांचं मूळ गाव आहे तिथं त्यांची 48 एकर शेती आहे। गेल्या 15 वर्षापासून ते बांधकाम व्यवसायामध्ये आहेत। म्हणजे बांधकाम म्हणजे बिल्डरशिप तर आहेच आहे, त्यासोबत त्यांच्याकडे सरकारी कामाचे ठेके पण आहेत। हा जो सचिन घायवळ आहे हा मिलेनियम नॅशनल स्कूल कर्वेनगर पुणे इथं क्रीडा शिक्षक म्हणून 20 वर्षापासून कार्यरत आहे। म्हणजे सरकारी नोकरी आहे, बिल्डरशिप आहे, त्याबरोबर सरकारचे कामाचे ठेके पण आहेत। आणि असं त्यांनी म्हटलंय की बांधकामाच्या साहित्याची खरेदी करणं, मजुरांना पगार देणं यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये रोख रकमेचे व्यवहार करावे लागतात। आणि त्यामुळं या सगळ्या रोख व्यवहाराची जी कुठली आपली नेमकी पद्धती असते की ज्या पद्धतीत हे सगळे व्यवहार नोंदवले जातात त्याची कुठे नोंद झाली का हा मोठा प्रश्न आहे। कारण काल कोथरूड मधल्या एका बांधकाम व्यावसायिकांनी या दोघा बंधूवरती आरोप केला की यांनी माझे 2014 ते 2025 पर्यंत जवळपास 11 फ्लॅट हडपले आणि त्या फ्लॅट मधल्या लोकांकडनं पैसे वसूल करून, भाडे वसूल करून ते बळजुळीनं घ्यायचे। असं सगळं प्रकरण आता घायवळच्या संदर्भात येते। रोज नवनवीन माहिती घायवळ बंधूच्या व्यवसायाची येते आहे आणि त्यातनं प्रश्न निर्माण होतोय की जर सरकारी ठेका मिळाला, बिल्डरशिप होती तर पाठबळ कुणाचं होतं। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।